आपण पॉलिटीची टेस्ट पाहत आहोत. यामध्ये बघू आपण 26 नंबरचा क्वेश्चन. संविधान सभेच्या इतर कामाबद्दल बिनचूक विधान सांगायचे आपल्याला. बिनचूक म्हणजे बरोबर उदाहरण. ओके, बरोबर असलेलं सेंटेन्स सांगायचे. तर यामध्ये पहिलं काय सांगितलं, मे 1949 मध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली होती. हे बरोबर येतं. ओके, 1949 मध्ये मान्यता दिली होती. नंतर सेकंड आहे 22 जुलै 1949 मध्ये राष्ट्रीय सभेने राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केलं होतं. तर 22 जुलै कधी 1947 मध्ये स्वीकृत केलं होतं राष्ट्रध्वज. ओके, त्यामुळे हे सेकंड रॉंग येईल. नंतर थर्ड आहे 24 जानेवारी 1950 मध्ये सभेने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला होता. राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकृत केला? 22 जुलै 1947ला. 22 जुलै 1947ला राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला आणि 24 जानेवारी 1950ला राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केलं. 24 जानेवारी 1950 मध्ये. फोर्थ सेंटेन्स सांगितलं की 26 जानेवारी 1950 मध्ये संविधान सभेला तात्पुरती संसदेचा दर्जा बहाल केला होता. तर हे पण रॉंग येतं. 24 जानेवारी 1950 मध्ये तात्पुरती संसद आणि गणराज्याचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली होती 24 जानेवारी 1950 मध्ये. म्हणजे 22 जुलै 1947ला राष्ट्रध्वज स्वीकृत झाला. 24 जानेवारी 1950 मध्ये राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत झालं होतं. 24 जानेवारी 1950 मध्येच तात्पुरती संसद आणि गणराज्य यांचे पहिले राष्ट्रपती बनले होते राजेंद्र प्रसाद. ओके, 27 क्वेश्चन बघू. 26 नोव्हेंबर 1949 मध्ये घटनेतील कलम 394 अंतर्गत पुढीलपैकी कोणत्या तरतुदीची तत्काळ अंमलबजावणी सुरू झाली होती? तर भाग 2 मध्ये नागरिकत्व, हे पण बरोबर येतं. भाग 5 मध्ये प्रकरण 1 आहे बरोबर. भाग 15 मध्ये निवडणूक, हे पण येतं. आणि भाग 21 मध्ये तात्पुरत्या संक्रमणीय आणि विशेष तरतुदी ऑल राईट येतं. वरील सर्वच बरोबर. म्हणजे भाग 2 मध्ये नागरिकत्व कलम 5 ते 9 ची तरतूद केली आहे. भाग 5 मध्ये प्रकरण 1 मध्येच कलम 60 मध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळाबद्दल तरतूद आहे. भाग 21 मध्ये कलम 379, कलम 380, कलम 388, कलम 391 आणि कलम 392 येते. भाग 15 मध्ये कलम 324 निवडणुकाबद्दल कलम आहे 324 भाग 15 मध्ये. भाग 19 मध्ये संकीर्ण आहे 366 आणि 367. भाग 22 मध्ये कलम 393 येते आणि जे उर्वरित आहे त्या सर्व तरतुदी ते 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आणल्या गेल्या. बाकीच्या सर्व राहिलेल्या. ओके, आता भारतीय राज्यघटनेच्या उद्दिष्टांचा योग्य क्रम विचारला त्यांनी. क्रमानुसार मांडणी. पहिल्यांदा कोणता शब्द आला होता आणि शेवटी कोणता आला होता? तर सर्वात अगोदर न्याय शब्द आला होता. न्यायानंतर स्वातंत्र्य, न्याय, स्वातंत्र्य, समानता, एकता, एकात्मता आणि बंधुता. म्हणजे फर्स्ट बरोबर येतं. न्याय, स्वातंत्र्य, समानता, एकता, एकात्मता, बंधुता असा क्रम येतो. त्याचा योग्य क्रम. एकता आणि एकात्मता या दोन शब्दामध्ये काय फरक येतो? तर एकता म्हणजे आणि एकात्मता म्हणजे, एकता म्हणजे काय असतं? देशाची भौगोलिक बाजू येते यामध्ये एकता या शब्दामध्ये. आणि एकात्मता जर म्हटलं तर देशाची मानसिक बाजू. एकात्मता मानसिक बाजू आणि एकता काय दर्शवते? भौगोलिक बाजू दर्शवते. आता 30 नंबरचा क्वेश्चन बघू. नवीन नियमानुसार 16 जुलै 1947 मध्ये कोणाची संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती? तर S.C. मुखर्जी आणि V.T. कृष्णमाचारी या दोघांची पण निवड करण्यात आली होती. ओके, भारताच्या फाळणीमुळे संविधान सभेच्या नवीन नियमानुसार 2 उपाध्यक्ष नेमण्यात आले होते. पहिले म्हणजे S.C. मुखर्जी आणि दुसरे म्हणजे V.T. कृष्णमाचारी. 31 क्वेश्चन बघू. मूळ घटनेमध्ये 1950 मध्ये घटक राज्यांच्या वर्गीकरणाबाबत योग्य विधान सांगायचे. मूळ घटनेमध्ये घटक राज्यांची संख्या 29 एवढी होती. बरोबर येतं. भाग अ मध्ये ब्रिटिश भारतातील 9 गव्हर्नरचा राज्यांचा समावेश होता. भाग ब मध्ये विधिमंडळ असलेल्या 9 राज्यांचा समावेश होता. आणि भाग ड मध्ये अंदमान निकोबार बेटाचा समावेश होता. सर्व बरोबर येतात यामध्ये. म्हणजेच काय, तर भाग अ मध्ये राज्य पूर्वाश्रमीचे ब्रिटिश भारतातील गव्हर्नरचे राज्य 9 राज्य इन्क्लूड होते. भाग ब मध्ये विधिमंडळ असलेले 9 राज्य. भाग क मध्ये मुख्य प्रशासकीय प्रांताचे 10 राज्य. आणि भाग ड मध्ये म्हणलं तर फक्त अंदमान निकोबार बेट एकच येतं यामध्ये. ओके, भाग ड मध्ये.
32 नंबरचा क्वेश्चन पाहूया. कलम 3 नुसार संसदेला कोणते अधिकार देण्यात आले? कलम 3 नुसार तर यामध्ये कलम 3 मध्ये काय सांगितलं? कोणत्याही राज्याचा भूप्रदेश वाढवणे किंवा कमी करणे हे येतं. नंतर कोणत्याही राज्याची सीमा पण बदलता येते, कोणत्याही राज्याचे नाव बदलविणे आणि आपल्या राज्याचा भूप्रदेश दुसऱ्याला देणे सर्वच येतं यामध्ये. ओके, म्हणजे कलम 3 नुसार कोणत्याही राज्याचा भूप्रदेश आपण वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो, राज्याची सीमा पण बदलवू शकतो, राज्याचे नाव पण बदलवू शकतो आणि राज्याचा भूप्रदेश आपण दुसऱ्याला देऊ पण शकतो. ओके, हस्तांतरित पण करू शकतो कलम 3 नुसार. क्वेश्चन क्रमांक 33 बघू. पुढीलपैकी कोणती विधाने बिनचूक नाहीत, म्हणजे चुकीचं आहे कोणतं विचारलं त्यांनी. तर कलम 3च्या पूर्ततेसाठी मांडलेले विधेयक विशेष बहुमताने पारित होणे आवश्यक आहे. तर हे चूक येते विधान, कारण विधेयक साध्या बहुमताने पारित करावं लागत असतं आणि कलम 4 नुसार म्हणलं तर अशी दुरुस्ती 368च्या बाहेरील असे सांगण्यात आलेलं आहे. ब विधान आहे की नवीन राज्य निर्मिती विधेयकाला धनविधेयकाप्रमाणेच राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक असते. बरोबर आहे. विधेयकाला संमती देण्यापूर्वी राष्ट्रपतींना विधेयक राज्याच्या विधिमंडळाकडे विचारार्थ पाठवणे बंधनकारक असतं. बरोबर. आणि या संदर्भामध्ये राज्याच्या विधिमंडळाने दिलेला निर्णय किंवा मत राष्ट्रपतीवर किंवा संसदेवर बंधनकारक नसतं. हे पण बरोबर आहे. म्हणजे बघा आता कलम 3 नुसार विधेयक साध्या बहुमताने पारित करावं लागतं आणि कलम 4 नुसार 368 बाहेर असेल हे सर्व काही तत्त्वदी. ब मध्ये काय सांगितलं की नवीन राज्याची निर्मिती करायची असेल तर विधेयकाला धनविधेयकाप्रमाणेच राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक असते आणि विधेयकाला संमती देण्यापूर्वी राष्ट्रपतींना विधेयक राज्याच्या विधिमंडळाकडे विचारार्थ पाठवणे बंधनकारक असतं आणि या संदर्भामध्ये जर राज्यांच्या विधिमंडळाने दिलेला निर्णय किंवा मत राष्ट्रपतींवर किंवा संसदेवर बंधनकारक नसतं. ओके, 34 नंबरचा क्वेश्चन. कलम 3 मधील तरतुदीतील राज्य या शब्दांमध्ये केंद्रशासित प्रदेशाचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीच्या कायद्याने करण्यात आलेला आहे? तर कोणती घटनादुरुस्ती ती 18वी घटनादुरुस्ती, जी की 1966 मध्ये झाली होती. त्यानुसार कलम 3 मध्ये राज्य या शब्दामध्ये केंद्रशासित प्रदेशाचा समावेश करण्यात आला होता. ओके, 35 नंबरचा क्वेश्चन पाहूया. पुढील विधानांचा विचार करा. घटनेनुसार संस्थेच्या एखाद्या राज्याचे क्षेत्र कमी करण्याच्या अधिकारामध्ये भारतीय राज्यक्षेत्र परकीय देशास बहाल करणे समाविष्ट नाही आहे. आणि सेकंड सेंटेन्समध्ये सांगितलं की 1969 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की सीमावादाच्या निराकरणासाठी घटनादुरुस्ती आवश्यकता नाही आहे. तर फक्त ब बरोबर येतं यामध्ये. बघा, फक्त ब बरोबर आहे आणि अ का बरं चुकीचं आहे? तर ते घटनेनुसार नसून तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असेल. ओके, तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असतो, अंतिम निर्णय. 36 नंबरचा क्वेश्चन. एस.के. दार आयोगाबद्दलचं बिनचूक विधान सांगायचे. तर 17 जून 1948ला भाषिक प्रांत आयोग या नावाने गठन करण्यात आलं होतं. बरोबर येतं. सेवानिवृत्त IAS अधिकारी डॉक्टर पन्नालाल आणि जगन्नाथ हे 2 सदस्य होते. बरोबर आहे, पन्नालाल आणि जगन्नाथ लाल. आयोगाने 10 डिसेंबर 1948 मध्ये घटना समितीला अहवाल सादर केला होता. बरोबर. आणि KM मुन्शी हे दार आयोगाचे सहयोगी सदस्य होते. हे पण बरोबर, म्हणजे वरील सर्वच बरोबर येतं यामध्ये. ओके, ऑल करेक्ट. एस.के. दार आयोगाच्या शिफारशीबाबतचं बिनचूक विधान सांगायचे. तर राज्याच्या पुनर्रचनेबाबत प्रशासकीय सोयी हा एकमेव घटकाचा स्वीकार करावा असं म्हटलं होतं का? नाही. फर्स्ट रॉंग येतं. सेकंड बघूया. भाषिक एकरूपतेचा विचार नव्या राज्याची निर्मिती लाभदायी ठरू शकते. बरोबर आहे. नवीन राज्य निर्मिती करत असताना इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था आणि संस्कृती या घटकांनाही महत्त्व द्यावं असं एस.के. दार यांनी म्हटलं होतं. बरोबर. पुनर्रचनेच्या टप्प्यावर राष्ट्रवादाला पूरक असणाऱ्या बाबींनाच बढावा देण्यात यावा. हे पण बरोबर आहे. म्हणजे फक्त अचूक आहे, कारण प्रशासकीय सोय हा एकमेव निकष नसून इतरसुद्धा निकष विचारात घेतले गेले पाहिजेत असं मत मांडलं होतं. जसं की भूगोल, इतिहास, संस्कृत ओके यामध्ये आलं पाहिजे. आणि महात्मा गांधीजींच्या मते मात्र भाषिक आधारास त्यांनी पुनर्रचना करण्यास अनुकूल दिलं होतं मत. महात्मा गांधीजींनी भाषिक आधाराला पुनर्रचना करण्यास अनुकूल मत दाखवलं होतं. KM मुन्शी भाषिक अल्पसंख्याकांवर भाषिक बहुसंख्याकांची वर्चस्व निर्माण होण्याच्या धोक्याला लक्ष वेधले होते त्यांनी, धोक्यावरती. ओके, KM मुन्शींनी भाषिक अल्पसंख्याकांवर भाषिक बहुसंख्याकांची वर्चस्व निर्माण होण्याच्या धोक्याचे लक्ष वेधले होते. ओके, 38 नंबरचा क्वेश्चन पाहूया. JVP समितीबाबतचं योग्य विधान सांगायचे.
डिसेंबर 1948मध्ये जयपूर वार्षिक अधिवेशनामध्ये स्थापना झाली होती 1948मध्ये, बरोबर आहे. या समितीमध्ये कोणी अध्यक्ष किंवा निमंत्रण नव्हतं, बरोबर आहे, कारण तिघेही महत्त्वाचे होते ते जवाहरलाल नेहरू, नंतर नाही का पट्टाभी सीतारामय्या आणि वल्लभभाई पटेल होते. ओके. समितीने एप्रिल 1949मध्ये अहवाल सादर केला होता, बरोबर. भाषिक तत्वाद्वारे प्रांतरचनेविरोधी इशारा देणारी ही काँग्रेसची पहिलीच औपचारिक समिती होती, हे पण बरोबर आहे. JVP स्थापनेचा उद्देश काय होता की दार आयोगाच्या अहवालानंतर आठवड्यामध्ये जयपूर इथे काँग्रेसचं वार्षिक अधिवेशन पार पडलं होतं डिसेंबर 1948मध्ये, आणि या अधिवेशनामध्येच भाषिक प्रांतरचना आणि दार आयोगाच्या संदर्भामध्ये व त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी ही समिती JVP समिती स्थापन करण्यात आली होती. ओके. फाजल अली आयोगाने राज्यांची पुनर्रचना करताना विचारात घेण्यासाठी कोणते घटक अधोरेखित केले होते? तर देशाची सुरक्षितता आणि एकात्मता यांचे संवर्धन आणि सक्षमीकरण करणे, बरोबर. भाषिक आणि सांस्कृतिक एकजिनसपणा, हे पण होतं. वित्तीय, आर्थिक आणि प्रशासकीय बाबी, हे पण इन्क्लूड होतं. आणि नियोजन आणि प्रत्येक राज्यातील लोकांच्या त्याचबरोबर संपूर्ण राष्ट्रांच्या कल्याणाची प्रेरणा, सगळेच बरोबर येतात यामध्ये. ओके. फाजल अली ओरिसा राज्याचे राज्यपाल होते. आयोगाची स्थापना कधी झाली होती? 1953मध्ये. अहवाल सादर केला होता 10 ऑक्टोबर 1955ला. भाषिक आधारास मान्यता, परंतु एक भाषा एक राज्य या तत्त्वाला त्यांनी अस्वीकार केला होता. आणि तत्कालीन बॉम्बे राज्याच्या पुनर्रचनेबाबत पण विचार केला होता. ओके. फाजल अली आयोगाने मूळ घटनेतील 4 प्रकारे वर्गीकरण रद्द करून किती घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची शिफारस केली होती? तर किती होती त्यामध्ये? 16 घटक राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश. ओके. 3rd नंबरचा ऑप्शन येतो यामध्ये. 7वी घटना दुरुस्ती 1956 नुसार राज्य पुनर्रचना आयोगाने मूळ घटनेतील राज्यांचे 4 गटातील विभाजन रद्द केलं होतं आणि त्या जागी 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची शिफारस केली होती. 41 नंबरचा क्वेश्चन पाहू. राज्याच्या स्थापनेनुसार योग्य क्रम लावायचा आपल्याला. तर बघा यामध्ये नागालँड आसाममधून झाला होता निर्माण. नागालँड 1963मध्ये. हरियाणा पंजाब प्रांताचे विभाजन होऊन हरियाणा झालं होतं 1966मध्ये. त्रिपुरा 1972मध्ये, सोबत मणिपूर आणि मेघालय. त्रिपुरा, मणिपूर, मेघालय 1972मध्येच. सिक्कीम पण 1972मध्ये, सेपरेट प्रश्न. ओके. सिक्कीम 1972मध्ये. नागालँड आसाममधून 1963ला, हरियाणा 1966ला, त्रिपुरा, मणिपूर, मेघालय 1972ला आणि सिक्कीम पण 1972मध्येच. 42 नंबरचा क्वेश्चन बघूया. यामध्ये अयोग्य विधान सांगायचे कोणतं आहे? तर 1961च्या 10व्या घटना दुरुस्तीने दादरा नगर हवेली या भूप्रदेशाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला होता, हे बरोबर आहे. ओके. 1961मध्ये 10वी घटना दुरुस्ती झाली होती आणि त्यानुसारच दादरा नगर हवेली याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता. 1962मध्ये 12व्या घटना दुरुस्तीने दमण आणि दीव या भूप्रदेशांना केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा बहाल करण्यात आला होता, हे पण सेंटेन्स बरोबर आहे. 1962मध्ये 14व्या घटना दुरुस्तीने पॉंडिचेरीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल केला होता, हे पण बरोबर. म्हणजे यापैकी कोणतेच रॉंग नाही, ऑल बरोबर आहेत. 1961मध्ये दादरा नगर हवेली 10वी घटना दुरुस्ती, 1962मध्ये दमण दीव 12वी घटना दुरुस्ती आणि 1962ला 14वी घटना दुरुस्ती झाली होती पॉंडिचेरी. ओके. पॉंडिचेरीला UTचा दर्जा मिळाला होता. आता अचूक विधान म्हणजे बरोबर विधान सांगायचं आपल्याला सिक्कीमबद्दल. 1947मध्ये भूप्रदेश चोंग्याल या संस्थानिकांच्या ताब्यात होता, बरोबर आहे. 1947मध्ये सिक्कीमच्या ताब्यात होता चोंग्याल. 1974मध्ये 35व्या घटना दुरुस्तीने सहयोगी राज्याचा दर्जा प्राप्त केला होता, हे पण बरोबर आहे. 1975मध्ये 36व्या घटना दुरुस्तीने सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला, बरोबर. सिक्कीमला प्रशासनाबाबत 371F या नव्या कलमाचा समावेश करण्यात आला होता, सर्वच बरोबर आहे. ओके. सिक्कीम म्हणलं तर 371F येतं. त्याला पूर्ण राज्याचा दर्जा कधी मिळाला होता? 1975मध्ये 36वी घटना दुरुस्ती झाली होती त्यानुसार. आणि राज्याचा दर्जा म्हटलं तर 1974मध्ये 35वी घटना दुरुस्ती झाली होती त्यानुसार झाला होता. योग्य विधानाचा पर्याय निवडा. 1950मध्ये संयुक्त प्रांताचे नाव बदलून UP करण्यात आलं होतं, उत्तर प्रदेश, बरोबर. 1969मध्ये मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू केलं होतं, बरोबर आहे. 1973मध्ये म्हैसूरचं नाव बदललं आणि कर्नाटक केलं होतं, बरोबर आहे. 1 ऑक्टोबर 2006मध्ये पॉंडिचेरीचे नाव बदलले आणि पोंदिचेरी केलं होतं, बरोबर. 1950मध्ये
संयुक्त प्रांताचं नाव उत्तर प्रदेश केलं. 1969मध्ये मद्रासचं तामिळनाडू, 1973मध्ये म्हैसूरचं कर्नाटक आणि 1 ऑक्टोबर 2006मध्ये पॉंडिचेरीचं पुदुच्चेरी असं करण्यात आलं होतं नाव. इतरही नावे बघू कुठे कुठे बदल झाला. 1972मध्ये लॅगडीव, मिनिकॉय, अमनदीवी या बेटांचे नामकरण करून लक्षद्वीप असं ठेवण्यात आलं होतं. लॅगडीव, मिनिकॉय, अमनदीवी. 1992मध्ये 69वी घटना दुरुस्ती झाली होती. दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र दर्जा मिळाला होता दिल्लीला. 2006मध्ये उत्तरांचलचे उत्तराखंड नामकरण झाले होते आणि 2001मध्ये ओरिसाचं ओडिसा असं नाव ठेवण्यात आलं होतं. 45 नंबरचा क्वेश्चन, पुढील विधानांचा विचार करा. JVP समितीने भाषिक आधाराला अनुकूलता दर्शविली नाही, बरोबर आहे. राज्य पुनर्रचना आयोगाने एक भाषा एक राज्य या तत्वाचा अस्वीकार केला, हे पण बरोबर, म्हणजे दोन्ही पण बरोबर येतं. ओके. नागरिकत्व या संकल्पनेबाबत कोणतं विधान बिनचूक आहे ते सांगायचं. तर देशामध्ये सर्व मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिकच उपभोगू शकतात. लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकांमध्ये मतदान फक्त नागरिकच करू शकतात. थर्ड सेंटेन्स दिलं की संसदेचे तसेच राज्य विधिमंडळाचे सदस्यत्व केवळ भारतीय नागरिकच प्राप्त करू शकतात आणि काही सार्वजनिक पदे धारण करण्याचा हक्क केवळ भारतीय नागरिकांना आहे. तर यापैकी आपल्याला बिनचूक विधान सांगायचे. तर फक्त अचुकीचे येतं त्यामध्ये. काही मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिकांना उपभोगू शकतात, सर्व नाही. ओके. सर्व मूलभूत हक्क नाही आहेत, फक्त काहीच येते जे की भारतीय नागरिक उपभोगू शकतात. जसं की 15, 16, 19, 29 आणि 30 हे फक्त भारतीय नागरिकच उपभोगू शकतात. कोणते कोणते? 15, 16, 19, 29 आणि 30. 47 नंबरचा क्वेश्चन पाहूया. अचूक विधान सांगायचे आपल्याला. तर घटनेच्या प्रारंभीच्या नागरिकत्वाबद्दल तरतुदी देण्यात आलेल्या आहेत, बरोबर आहे. घटनेच्या प्रारंभानंतर नागरिकत्वाच्या संदर्भामध्ये तरतुदी करण्याचा अधिकार घटनेने केंद्र सरकारला दिलेला आहे. ओके, हे रॉंग येतं. कलम 5मध्ये अधिवासाच्या आधारावर नागरिकत्व प्रदान करते, बरोबर. भारतात शत्रुपरकीयांना तुलनेत मित्रपरकीयांना जास्त अधिकार देण्यात आले आहेत, हे पण बरोबर येतं, म्हणजे फक्त ब रॉंग आहे. ब का बरं चुकीचं आहे? कारण घटनेच्या प्रारंभानंतर तरतुदी करण्याचा अधिकार घटनेने संसदेला दिलेला आहे. कलम 11 यामध्ये सांगितलं की या अधिकाराचा वापर करून संसदेने नागरिकत्व कायदा 1955 केला. यामध्ये नागरिकत्व प्राप्तीचे 5 मार्ग आणि समाप्तीचे 3 मार्ग सांगितलेले आहेत. प्राप्तीचे मार्ग म्हणजे जन्म, वंश, नोंदणी, स्वीकृती, प्रदेश, सामीलीकरण येतं यामध्ये. 48 नंबरचा क्वेश्चन, एखादा व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या वैधानिक मार्गाने भारताचे नागरिकत्व प्राप्त करू शकतो? तर जन्म. ओके, जन्म, नंतर वंश येतं, वंश, नोंदणी आणि स्वीकृती. ओके, राष्ट्रीयकरण नाही आहे त्यामध्ये. जन्म, वंश, नोंदणी आणि स्वीकृती या मार्गाने नागरिकत्व प्राप्त करू शकते. 49 नंबरचा क्वेश्चन बघू. जन्मतत्वाद्वारे नागरिकत्व प्राप्त करण्याच्या तरतुदीबद्दल बिनचूक विधान सांगायचे. 26 जानेवारी 1950 या दिवशी किंवा 1 जुलै 1987 पूर्वी भारतामध्ये जन्म झालेल्या व्यक्तीला मातापित्यांच्या राष्ट्रीयत्वाचा विचार न करता नागरिकत्व दिले जाते, बरोबर आहे. 1 जुलै 1987 नंतर भारतामध्ये जन्म झाला तर जन्माच्या वेळी पिता भारताचे नागरिक असावेत, नाही. 3 डिसेंबर 2004 या दिवशी किंवा नंतर जन्मलेल्या व्यक्तीचे माता पिता दोन्हीही भारताचे नागरिक असावेत, हे बरोबर आहे का नाही? तर ब का बरं चुकीचं आहे? कारण 1 जुलै 1987 नंतर भारतामध्ये जन्म झाला असेल तर जन्माच्या वेळी माता पित्यापैकी कोणीही एक भारताचा नागरिक असला पाहिजे. आणि ड का बरं चुकीचं आहे? तर परकीय राजदूतांची मुले व शत्रू परकीयांची मुले दोघांनाही जन्मतत्वाने नागरिकत्व मिळत नाही, त्यामुळे ड आणि ब चुकीचे येतं, बाकी बरोबर आहे. मध्ये काय सांगितलं? 26 जानेवारी 1950ला किंवा 1 जुलै 1987 पूर्वी भारतात जर जन्म झालेला असेल त्या व्यक्तीचा किंवा मातापित्यांचा राष्ट्रीयत्वाचा विचार न करता नागरिकत्व दिलं जातं. आणि क मध्ये काय? 3 डिसेंबर 2004 या दिवशी किंवा नंतर जन्मलेल्या व्यक्तीचे मातापिता दोन्ही भारताचे नागरिक असले पाहिजे. आता खाली दिलेल्या वाक्यापैकी आपल्याला अयोग्य विधान सांगायचे. वंशतत्वाद्वारे नागरिकत्व मिळण्यासाठी अयोग्य विधान. तर 26 जानेवारी 1950ला किंवा 10 डिसेंबर 1992 पूर्वी भारतात जन्मलेल्या व्यक्तीचे वडील त्यांच्या जन्माच्या वेळी भारतीय असावेत, हे बरोबर आहे का नाही? अचुकीचं येतं. 10 डिसेंबर 1992 रोजी किंवा नंतर भारताबाहेर जन्मलेल्या व्यक्तीचे माता पित्यापैकी कोणीही एक भारताचा नागरिक असावा, बरोबर आहे. 3 डिसेंबर 2004 नंतर भारताबाहेर जन्मलेल्या व्यक्तीची नोंदणी वाणिज्य दैनिक अधिकाऱ्याकडे करणे बंधनकारक असतं, बरोबर आहे.
का बरं चुकीचं आहे? तर 26 जानेवारी 1950 या दिवशी किंवा 1 जुलै 1987 पूर्वी भारताबाहेर जन्म झालेल्या व्यक्तीला हा निकष लागू होतो. भारतात लागू नाही होतो, की भारतात नाही तर भारताबाहेर जन्म झालेल्यांना लागू होतो.